टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रिसोड तालुक्यातील मोप येथील ऋषिकेश साखरकर या 26 वर्षीय युवकाने ड्रीम 11 या क्रीडा प्रकारामध्ये तब्बल 3 कोटी रुपयाचं बक्षीस जिंकलंय। त्यामुळे त्याच्यावरती सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय। स्वतः ऋषिकेश आपल्यासोबत आहे। काय सांगशील मित्रा, तब्बल 3 कोटी रुपयाचं बक्षीस जिंकलंय, पहिली रिॲक्शन काय होती तुझी? पहिली रिॲक्शन सर मला आश्चर्याचा धक्का बसला आणि आनंद हा गगनात मावत नव्हता। म्हणजे माझे रिॲक्शन पाहण्यासारखे होते। डायरेक्ट मी खालीच बसलो जमिनीवर, अशी रिॲक्शन होती। आता तुझी घरची परिस्थिती काय कशी पद्धतीची आहे? आई वडिलांनी कधी विरोध केला का याला? नाही, घरची परिस्थिती थोडीशी नाजूकच आहे। आई वडिलांनी विरोध कधीच नाही केला। म्हणजे आई वडिलांना हे मोबाईल वगैरे कळतच नाहीये, त्यामुळे एवढं त्यांना कळालंच नाही। बरं, आता हे 3 कोटी रुपयाचे तुला बक्षीस मिळाले, फार मोठी रक्कम आहे तुझ्यासाठी। हो, फार मोठी आहेच। म्हणजे कोटी म्हणजे आपल्यासाठी खूपच असते। ज्यावेळेला तू ही ड्रीम 11 ची टीम लावत होता त्यावेळेला तुझी आई वडिलांनी कोणी थट्टे केली असेल, नातेवाईकांनी थट्टा केली असेल, कधी विरोध केलाय? हा, नातेवाईकांनी वगैरे थट्टा केली, हे खेळत जाऊ नको वगैरे, पण मी ते खेळतच राहिलो। कारण की याच्या आधी मला थोडेसे 2-3 लाख रुपये, 1 लाख रुपये, 50,000 रुपये आलेले आहेत ना, त्याच्यामुळे मला तो सवय लागली त्याची आणि रोज मी 2-3 टीमनी खेळत जातो। बरं, साधारण तू हे जे टीम लावतो हे कधीपासून टीम लावतोय, काय वाटतं तुला? मी साधारणतः 2020 पासून टीम लावतो आणि 2021 मध्ये मला पहिलं बक्षीस म्हणजे 1 लाख रुपये आले होते, तेव्हापासून मी खेळतो। तुला बक्षीस मिळाले, पण बाकीचे मित्र किंवा इतर युवक जे खेळतायत हे ड्रीम 11 त्यांना काय सल्ला देशील या माध्यमातून? त्यांना हा सल्ला की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना थोडंसं काळजीपूर्वकच आणि जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही। थोडंसं जो पैसा असतो हा लकीली येत असतो याच्यामध्ये, त्याच्यामुळे कष्टाचा पैसा कष्टाचाच असतो, तर थोडंसं काळजीपूर्वकच करायचं याच्यामध्ये, हा लकीली येत असतो अशी गोष्ट। बरं, आता हे 3 कोटी रुपये तू जिंकलेत, काय करायचं ठरवलं आता या एवढ्या पैशाचं? या पैशामध्ये थोडंसं घर वगैरे मी घेईल, बिझनेस वगैरे टाकेल आणि बहीण वगैरे शिक्षण, माझंही शिक्षण थोडंसं पूर्ण करेल जे आलेलं आहे। थोडेसे म्हणजे याच्यामध्ये आहेत, भरपूर प्लॅन आहेत। बरं, सध्या तू काय करतो आता? म्हणजे ड्रीम 11 तर ह्या टीम लावतोस, पण बाकी दुसरा व्यवसाय काय करतो? आणि मी म्हणजे माझे भाऊ आहेत, त्यांच्या 2 शाळा आहेत आणि त्यांचं ज्वेलर्स पण आहेत। तर रिसोडला ज्वेलर्स आहे, साखरकर ज्वेलर्स म्हणून, त्यांचं ज्वेलर्स मी म्हणजे हँडल करतो। तू मागच्या 3-4 वर्षापासून खेळतोय ड्रीम 11, साधारण तुला यापूर्वी काही बक्षीस मिळालीत का? किती खर्च झाला असेल तुझा साधारण? साधारण माझा खर्च आतापर्यंत समजा 1 लाख रुपये झाले, पण बक्षीस मला पहिल्या वर्षात 3 लाख, 1 लाख आणि 50,000 असे आले। आणि हे जे खेळत असताना मी याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही, मनोरंजन म्हणून बघतो याच्याकडे। बरं, आता ही जी टीम जी तू लावली होती, म्हणजे किती टीम लावल्या होत्या तू आणि किती खर्च याला आला असेल? एरवी मी टीम 4-5 लावतो आणि माझी टीम म्हणजे रॉयल चॅलेंजर बँगलोर विराट कोहलीची टीम ही फेवरेट आहे। कालच्या टीमला मी 20 टीम लावल्या, म्हणजे 980 रुपयामध्ये 49 रुपयाला 20 टीम लावल्या, 980 रुपये असे इन्व्हेस्ट केले होते। त्यामधली 8 नंबरची ही टीम विन झाली, 1 नंबरला आली। शेवटचा प्रश्न आहे की पुन्हा एकदा 3 कोटी रुपयाचं काय करणार, म्हणजे काय रिॲक्शन काय असणार? रिॲक्शन म्हणजे आता रिॲक्शन सांगू नाही शकत, एवढ्या भारी रिॲक्शन आहेत, खूप आनंद झाला मला। नक्कीच। तर हा होता ऋषिकेश साखरकर, ज्याने ड्रीम 11 या क्रीडा प्रकारामध्ये तब्बल 3 कोटी रुपयाचं बक्षीस या ठिकाणी त्याने जिंकलंय। म्हणजे त्याला जो आनंद झालाय तो त्याच्या शब्दामध्ये त्याला या ठिकाणी वर्णन करता येत नाही। मात्र जे 3 कोटी रुपये त्याला जे मिळालेत त्याचं काय करायचं असं जर का त्याला विचारलं तर त्याने हे सांगितलं की त्याला सुरुवातीला घर बांधायचं आहे, कारण की तो सध्या एका भाड्याच्या खोलीमध्ये राहतोय आणि बहीण लहान असल्यामुळं तिचं शिक्षण करायचंय आणि तिचं लग्न सुद्धा करायचं आहे, कारण परिस्थिती सध्या हालाकीची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, रिसोड, वाशिम।